नमस्कार, मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. पंढरीच्या वाटेवर लंडनच्या वारकऱ्यांची वारी. लंडन ते पंढरपूर ग्लोबल वारी आता जेजुरी मार्गे पंढरपूरकर रवाना. संत साहित्याची परिक्रमा असलेली संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले असतानाच यंदाच्या वारीत लंडनसह परदेशातून आलेल्या वारकऱ्यांच्या सहभागानं ग्लोबल वारीचे अनोखे चित्र पाहायला मिळाले. पारंपरिक वेशभूषा परिधान करून टाळ मृदुंगांच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठलच्या अखंड नामघोषात ही वारकरी जेजुरी मार्गे पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. जेजुरीच्या खंडोबाचे शिखर दिसताच लंडनच्या वारकऱ्यांनी म्हणजेच आपल्या भारतीय बांधवांनी सदानंदाचा गेळकोट करत एकच घोषणा दिली, तर भंडाराची उधळण करून एक मोठा आनंदही व्यक्त केला. जेजुरी गडाचे दर्शन घेत जेजुरीतील औद्योगिक वसाहतीत एक मुक्काम करत हे वारी पुढे वाटचाल करत पंढरीकडे रवाना झाली. आता लंडनमध्ये देखील पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घडणार, कारण तिथेच आता मोठे मंदिर साकारण्याचा जात असल्याचे माहिती अनिल खेडेकर या लंडनवासी वारकऱ्याने दिली. त्यांना भारत आणि भारतीय संस्कृतीचा प्रचंड अभिमान असून या वारीच्या माध्यमातून लोकसंस्कृती आणि धार्मिक आध्यात्मिक अशा भारताचे जागतिक दर्शन सर्व जगाला घडवण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले. यामुळे या ग्लोबल वारीला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे. पंढरीच्या वाटेवर लंडनची वारकरी सदानंदाचा एळकोट आणि रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल करत वारीचा आनंद घेत निघाले आहेत. इंग्लंडमधील काही मराठी मंडळी एकत्र आले आणि आपल्या या भारताच्या उच्चभ्रू धार्मिक संस्कृतीचा जागर संपूर्ण जगात करण्याचा मानस करत त्यांनी पंढरीच्या वारीची वाटच पकडली. ही वारी लंडन ते पंढरपूर असा मार्ग असलेली ही वारी युरोपमधील अनेक देशांमध्ये जाऊन शेवटी मुंबईत आणि पुढे पुण्यात पोहोचली. वारी समवेत मार्गक्रमण करत ही ग्लोबल वारी आता पंढरपूरकडे जाणार आहे. यामुळे या वारीला एक विशेष महत्व प्राप्त झाले. जेजुरीतील मुक्कामानंतर दौंडच खिंडीत त्यांनी निसर्गाचा आनंद घेत विठ्ठल नामाचा गजर देखील केला. जगभरातील विविध देशातील भाविकांनी भारतीय संस्कृती आणि संत परंपरा वारकरी संप्रदायाविषयी असलेली श्रद्धा व्यक्त करीत वारीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जेजुरीत स्थानिक भाविकांनी त्यांचे टाळ गजरात स्वागत केले. परदेशी वारकऱ्यासोबत अभंग गात फुगडी खेळत आणि नामस्मरण करत भक्तिरसात रंगून गेले. यंदाच्या वारीत विविध देशातील भाविकांच्या सहभागामुळे महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेचा जागतिक स्तरावर वाढता प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित करावा लागेल आणि भारतीय संस्कृतीचा उदय आणि भारतीय संस्कृतीच्या यशस्वी वाटचालीचा भंडारा आता सुवर्णमय पद्धतीने जगात उधळला जाईल यात शंका नाही. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, जेजुरी. रामकृष्ण हरी. आज खऱ्या अर्थानं आपली जी ग्लोबल वारी लंडनवरून सुरू झाली आणि पंढरपूरला निघालेली आहे, ती आज आपल्या सोन्याच्या जेजुरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि आपल्या खंडोबाचा आशीर्वाद घेऊन आता आपण पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहोत. ही जी ग्लोबल वारी आहे 6 जूनला लंडनवरून प्रस्थान झालं, एकदम दिमाखात प्रस्थान निघालं आणि त्यानंतर 11 देशांमधून या वारींचा प्रवास करत करत मुंबईला पोहोचली आणि आपण 6 जुलैला म्हणजे 1 महिन्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन घेऊन पायी वारी सुरू केलेली आहे. तर आपण तिथून प्रस्थान केलेलं आहे आळंदीवरून 6 जुलैला आणि आपण 20 जुलैला पंढरपूरला पोहोचणार आहोत. तर हा जो प्रवास आहे वारीचा, हा ग्लोबल वारीचा हा एक ऐतिहासिक क्षण आहे. याच्यातून काय झालेलं आहे, जी आपली वारी परंपरा आहे, आपला वारकरी संप्रदाय आहे आणि विठ्ठलाचा महिमा आहे, आपल्याला हा जगाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जायचा एक मोठा आपल्याला ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहे. तर आता युरोप जोडलेला आहे, आशिया जोडलेला आहे आणि आता अमेरिकेतून आपल्याला काही ठिकाणावरून एन्क्वायरीज येतात की आम्हाला या ग्लोबल वारीचा भाग व्हायचा आहे. तर खऱ्या अर्थानं जी वारीची परंपरा आहे, साधेपणा, समर्पण आणि एकमेकांसोबत भाव आदर, तो या ग्लोबल वारीतून आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तेच होत आहे की वेगवेगळ्या देशामध्ये जे लोक आहेत ते एकमेकाला कनेक्ट होत आहेत आणि याच्यातून आपण एक नवीन उपक्रम तयार केला आहे की वारी फक्त महाराष्ट्रापुरती किंवा भारतापुरती मर्यादित न ठेवता ती जगाच्या कानाकोपऱ्यात आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. पांडुरंगाचरणी एकच प्रार्थना आहे की असंच आशीर्वाद राहू दे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये
भरपूर देश या वारीमध्ये जोडले जाऊ दे, जगाच्या कानाकोपऱ्यातून वेगळ्या देशामधून दिंड्या निघू देत पंढरपूरच्या दिशेने, जेणेकरून वारकरी संप्रदाय आपल्या विठ्ठल रुक्मिणीचा महिमा जगापर्यंत पोहोचेल अशी आशा व्यक्त करतो. देवाच्या